याच्या आधी की मी आजचा हा टीजर रिव्ह्यू सुरू करीन, आर-पारचा टीजर रिव्ह्यू, मी आत्ताच तुम्हाला लिहून देऊ शकते एका पेपरावरती की या चित्रपटाचं संगीत लय तगडं राहणार आहे. या चित्रपटाची सगळीच गाणी अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी असणार आहे. टीजरमध्येच इतक्या सगळ्या अशा फ्रेम्स आहेत ज्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि एक-एक करून मी सांगणार आहे माझे फेव्हरेट शॉट्स हे 2 ते 3 कुठले होते. सगळ्यात पहिला शॉट जिथे सुरुवातीची फ्रेम लागते आणि तिथे आपल्याला 2 जण दिसतात एका टेकडीवरती उंच कुठेतरी बसलेले. दोघांच्याही नजरा वेगवेगळ्या दिशेंकडे, पण दोघांच्याही डोक्यांमध्ये चालणारी वादळं आणि त्याच्याच समवेत हा जो पहिला डायलॉग आहे. प्रश्न हा नाहीये की प्रेम तुम्हाला कुठे घेऊन जातं. प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता. कमाल. याहून जास्त हार्ड हिटिंग सुरुवात कुठच्याच टीजरची होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतरचा पुढचा एक सीन जिथे एक शर्ट जळतोय आणि तिथेच ललित प्रभाकर हा स्मोक करताना आपल्याला दिसतोय. मी तुम्हाला सांगते हा चित्रपटातला एक असा वन ऑफ द फेवरेट सीन्स मधला माझा ठरणार आहे. आणि तिसरा एक सीन जिथे ललित प्रभाकर हा हृदा दुर्गुळे हिला खूप टाईट हक करून रडतोय, म्हणजे दोघेही जण अत्यंत तुटलेत आतून. आणि असं एक काहीतरी तो एक सीन आहे जिथे आता दोघांनाही समजत नाही पुढे काय होणार आहे आणि तिथे दोघेही जण खूप वीक झाले आणि दोघांनाही सरेंडर करतायत. बाप. तर मी सांगते ना की हा चित्रपट ऍक्च्युली इतका दर्जेदार बनलाय. हा चित्रपट इतकी सुंदर कथा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणारा ठरणार आहे आणि इतका सुंदर ठरणार आहे की मी आधी जितकं कौतुक करते तितकं कमी असं मला वाटतंय. आणि मी जेन्युअनली सांगतेय, मी या संपूर्ण चित्रपटाच्या प्रेमात पडलीय. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्युझिकचा जो रकाना तुम्हा सगळ्यांसमोर मी मांडला, कमाल बाप अशी गाणी येणार आहे त्या चित्रपटाकडनं. दुसरी गोष्ट की हा चित्रपट खूप हार्ड हिटिंग असेल कारण या चित्रपटामध्ये मेच्युअर्ड लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल. कलाकारांबद्दल बोलायचं झालं, ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर दोघेही खूपच सुंदर त्यांची केमिस्ट्री आपल्याला ऑन स्क्रीन दिसते. तर लेखक दिग्दर्शक गौरव पत्की यांचं खूप खूप कौतुक करायला पाहिजे. गेली कित्येक वर्षांपासून आमची हीच डिमांड होती. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी वर आस्किंग फॉर आणि वी आर गेटिंग इट फ्रॉम दिस फिल्म फॉर शुअर.